लेबनॉनमध्ये एअर स्ट्राईक केल्यानंतर हिजबुल्लाने इस्रायलवर निशाणा लावलाय। इस्रायल लष्करी तळावर मिसाईल डागल्याचा दावा हिजबुल्लाने केलाय। तसंच इस्रायल विरुद्ध नवीन रॉकेट वापरण्याची घोषणाही त्यांनी केली आहे। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना गुप्तचर यंत्रणांनी धोक्याचा इशारा दिलाय। ट्रम्प यांना इराणकडून येत असलेल्या धमक्यांबाबत गुप्तचर खात्यानं माहिती दिली आहे। ट्रम्प यांच्या टीमकडूनही याला पुष्टी देण्यात आली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीची मंचकी निद्रा सुरू झाली आहे। महिषासुरासोबत युद्ध करण्यापूर्वी देवीला निद्रा देण्याची परंपरा पूर्व काळापासून चालत आलेली आहे। वसई विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला सोडण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येते। प्रदेश सरचिटणीस विजय पाटील वसईमधून लढण्यास इच्छुक आहेत। हितेंद्र ठाकूरांच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे। गेल्या 8 दिवसांपासून आरक्षणासाठी धनगर बांधव उपोषणाला बसले। कोणत्याही आमदार खासदारानं या उपोषणाची दखलही न घेतल्यानं यावेळी आंदोलकांनी सांगितले, लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर जलसमाधी घेणार असल्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिलाय। जागतिक औषध निर्माण शास्त्र दिनानिमित्त आज अमरावती इथे इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या वतीनं फार्मसी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली। समाजात जनजागृती व्हावी या उद्देशानं रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। नवरात्रोत्सवासाठी कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरातून नांदर येथील रेणुका देवी मंदिरापर्यंत पायी ज्योत यात्रा काढण्यात आली। 10 दिवसात 475 किलोमीटर पायी प्रवास करून ही यात्रा 3 ऑक्टोबरला नांदर इथे पोहोचणार आहे। पुण्यात उद्या सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन बंद राहणार आहे। प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था मेट्रोकडून करण्यात येणार असून 5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मेट्रो स्टेशन बंद राहील। बुलढाणा जिल्ह्याला हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यातील सर्व ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे। गेल्या 3-4 दिवसांपासून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे। ब्रिटननं भारतात उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मोठं पाऊल टाकलंय। वर्षात भारतीय महानगरांसह शहरात 24 ब्रिटिश विद्यापीठं आपले कॅम्पस सुरू करणार आहेत। जयपूर, भोपाळ, पाटणा, कानपूर, इंदूर या शहरांची निवड केली गेली आहे। भारत आणि चीन यांच्यात सँडविच व्हायचं नाही, श्रीलंकेला वर्चस्वासाठी सुरू असलेल्या लढाईत अडकायचं नाही, अशी भूमिका श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुराकुमारा दिसनायके यांनी मांडली आहे। भारत चीन आमचे चांगले मित्र आहेत, भविष्यात आमची भागीदारी चांगली राहील असंही ते म्हणालेत। इस्रायलला रोखणं आवश्यक असल्याचं इराणचे यूएनमध्ये म्हटले। लेबनॉननं हल्ल्याला प्रत्युत्तर देणार नाही असंही इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पाझाश्कियान यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करताना म्हटलंय।